ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिका आणि बुक कल्चर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने काल ठाणे महानगरपालिकेच्या बल्लाळ सभागृहामध्ये पुस्तक दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुस्तक दिनानिमित्त बालवाचकांचा सन्मान करण्यात आला. बुक कल्चर ही ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरामध्ये कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विशेषतः लहान वाचकांसाठी लायब्ररी चालवण्यात येते. या लायब्ररीचे जवळपास 2000 सदस्य आहेत. लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढावी या दृष्टिकोनातून सविता राणे यांनी 6 वर्षांपूर्वी बुक कल्चरची सुरुवात केली. बघता बघता बुक कल्चर आता 2000 वाचकांपर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. अगदी 3 वर्षाच्या बालकापासून 15 वर्षाच्या मुलांपर्यंत बुक कल्चरचे अनेक सभासद आहेत. या सगळ्या मुलांनी अगदी लहान वयापासून वाचनाला सुरुवात केली. काही विद्यार्थ्यांनी तर 160 पुस्तकं एका वर्षात वाचली आहे. हे सगळं अत्यंत अलौकिक आहे असं मत यावेळेस ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी यांनी व्यक्त केलं. आमच्या कालावधीमध्ये आम्हाला 5 पुस्तकं वाचणं देखील अवघड होतं. मात्र मोबाईलच्या या जमान्यामध्ये हे विद्यार्थी 100 125 पुस्तकं वाचत आहेत. हे अतिशय आश्चर्यकारक आहे असं मत यावेळेस श्री अशोक बागवे यांनी व्यक्त केलं. कार्यक्रमाला ख्यातनाम कवी श्री अरुण म्हात्रे हे देखील उपस्थित होते. अरुण म्हात्रे यांनी गाण्याच्या तालावर कविता सादर केल्या आणि या बालवाचकांना त्यामध्ये मंत्रमुग्ध करून टाकलं. दगडावर पाय दगड म्हणाला आय आय, परीचा पडला दगडावर पाय दगड म्हणाला आय आय, परी म्हणाली तू तर दगड तुला का होते परिजड. दगड म्हणाला इकडे पहा तेव्हा परीला दिसल्या जखमा राहा. दगड म्हणाला इकडे पहा तेव्हा परीला दिसल्या जखमा राहा. तेव्हापासून साऱ्या परी चालू लागल्या अधांतरी. तेव्हापासून साऱ्या परी चालू लागल्या. कवी अशोक बागवे यांनी देखील यावेळेस आपल्या ओघवत्या शैलीमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्त्व समजून सांगितलं. आणि म्हणून ठाण्याची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा विकास करणार. मी मगाशी एका मुलाला विचारलं, तुझं नाव मल्हार आहे तर मल्हारचा अर्थ काय माहिती नाही म्हणतो. म्हटलं पालकांना विचार, कारण आज पालक चालक आणि संचालक हे 4 वेळी तिथे उपस्थित आहे. त्याला संचालक काय होतं, आपण नावं सुद्धा मुलांची ठेवतो ना, काय कमाल असते. आताची नावं बघा, आमच्या आजोबांची नावं कशी होती, शिवाजी, तानाजी, दगडोजी, घोंडोजी अशी होती. त्यानंतर आमची पिढी आली, अरुण, अशोक, विनोद, सचिन. आता काय नावं ठेवतात त्याचा अर्थ कोणाला माहिती. पण पाळण्यामध्ये काय चान्स असतो ना आपल्याला, त्याबद्दल असं सांगता येत नाही. त्यामुळे पाळण्यामध्ये आई वडील नावं ठेवतात आणि मोठं झाल्यावर नावं ठेवतात. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी यांनी ठाणे महानगरपालिका बुक कल्चरच्या पाठीशी कायम उभं राहील. लहान मुलांमध्ये एकीकडे मोबाईलचं मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षण असताना विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा वाचन संस्कृतीकडे घेऊन येण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हे बुक कल्चर करत आहे. त्यामुळे बुक कल्चरचं कार्य वाखाणण्याजोगं आहे असं यावेळेस श्री संदीप माळवी यांनी सांगितलं. पण मी आज मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं कारण की संचालकांनी गेल्या आठवड्यात माझ्याकडे आलं त्यांनी बुक कल्चर म्हणजे बुक कल्चरशी मी असं ओझरता ऐकलं होतं की बाबा की खूप अशी वाचनाविषयीची पुस्तकांविषयीची चळवळ सुरू असते. आणि ठाणे हे मला वाटतं की अलीकडच्या काळातलं एक सांस्कृतिक केंद्र बनत आहे. पूर्वी असं म्हणायचं की पुणे तिथे काय म्हणे, नंतर पुण्यानंतर ते चक्र थोडंसं डोंबिवलीकडे वळलं आणि आता ते ठाण्याकडे वळतंय. आणि मला अभिमानानं सांगायचं वाटतं की ठाणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र बनतंय. त्याच्यामध्ये कुठेही अभिमानानं सांगण्याची गोष्ट आहे. एक अधिकारी म्हणून नाही तर एक ह्या शहराचा नागरिक म्हणून. बुक कल्चरच्या कार्याची माहिती या निमित्ताने बुक कल्चरच्या संस्थापिका सविता राणे यांनी दिली.
बुक कल्चर हे गेले 7 वर्ष लहान मुलांच्या वाचन संस्कृतीमध्ये कसं बदल घडेल या निमित्ताने कार्यरत आहे आणि आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण हा ठाणे महानगरपालिके इथे ठाणे महानगरपालिका आणि बुक कल्चरच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यावेळेस बुक कल्चरच्या वाचकांचा सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे पालकांनी देखील यावेळेस बुक कल्चर करत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं। आगामी मे महिन्यामध्ये एकंदर 11 दिवस बँका बंद असणार आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्यानुसार बँकांना 11 दिवस सुट्टी असणार आहे। यामध्ये आठवड्याची सुट्टी, दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारचा समावेश आहे। आगामी मे महिन्यात अनेक सण आहेत, त्यामुळे पुढच्या महिन्यांमध्ये सुट्ट्यांची संख्या जास्त असणार आहे। पुढच्या महिन्यामध्ये कामगार दिन, त्यानंतर इतरही महत्त्वपूर्ण सुट्ट्या आहेत। अक्षय तृतीया देखील आहे, त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये साधारणपणे 11 दिवस बँका बंद असतील अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे। तरुणांचे आशास्थान, आमचे प्रेरणास्थान माननीय प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने आमदार श्री प्रताप सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा सर्वसामान्य माणसांचे आधारस्तंभ, खंबीर नेतृत्व माननीय श्री प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री हेमंत जाधव यांच्या वतीने आमदार श्री प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। सरनाईक साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा आमचे आधारस्तंभ, सर्वसामान्य माणसांच्या कायम मदतीला उपलब्ध असणारे माननीय आमदार श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री हेमंत जाधव यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त विभाग प्रमुख श्री रवी घरत आणि नगरसेविका सौ नम्रता रवी घरत यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी कायम आंदोलनात्मक भूमिका घेणारे माननीय आमदार श्री प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री रवी घरत आणि नगरसेविका सौ नम्रता घरत यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। ओवळा माजीवडा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री प्रताप सरनाईक साहेबांना श्री जेरी डेव्हिड आणि माजी नगरसेविका जयश्री जेरी डेव्हिड यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांना श्री जेरी डेव्हिड आणि माजी नगरसेविका सौ जयश्री जेरी डेव्हिड यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। सरनाईक साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। माननीय प्रताप सरनाईक साहेबांना कुलस्वामिनी डेव्हलपर्स, प्रमोद खानविलकर, संजय खानविलकर, रत्नाकर शेट्टी, वीरेंद्र पंडित, रवींद्र पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून
घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ख्यातनाम उद्योजक आमदार प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका ताई मारुती भोंडवे आणि मारुती भोंडवे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा आमचे आधारस्तंभ, खंबीर नेतृत्व माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका ताई मारुती भोंडवे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार. शिवसेनेचे हिरानंदानी इस्टेट परिसरातील शाखा प्रमुख श्री प्रवीण नागरे यांच्या वतीने माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. सरनाईक साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा माननीय श्री आमदार प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री प्रवीण नागरे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. माजी स्थायी समिती सभापती श्री संजय भोईर यांनी पाठपुरावा केल्यामुळे कापूरबावडी येथून कोलशेत ढोकाळीकडे जाणारा बंद केलेला रस्ता आज पुन्हा सुरू करण्यात आला. यामुळे हायलँड ढोकाळी परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या संदर्भात श्री संजय भोईर, श्री देवराम भोईर यांनी पाठपुरावा केला होता. आता हा रस्ता खुला झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये सोय होणार आहे. हायलँड ढोकाळी या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे. त्यामुळे कापूरबावडी येथून कोलशेत ढोकाळीकडे जाणारा रस्ता सुरू करावा अशी मागणी नागरिक अनेक वर्षांपासून करत होते. अखेर या मागणीला आता यश आलं असून हा रस्ता सुरू झाल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना वळसा घालून ढोकाळीपर्यंत जावं लागत होतं, कोलशेतपर्यंत जावं लागत होतं. त्यांचा त्रास देखील यामुळे कमी होणार असल्याची माहिती या निमित्ताने श्री संजय भोईर यांनी दिली. गेल्या 5 ते 6 महिन्यापासून आणि सातत्याने संजय भोईर असेल, मी असेल, उषा भोईर असेल, भूषण भोईर असेल, आणि सातत्याने हा कल्लोळ खोला आम्ही मागे लागलो होतो. आणि हा कट खोलाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत असताना त्याविषयी सन्मान्य माननीय मुख्यमंत्र्यांच्या आमच्याबरोबर चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी हा कट तोडण्यासंदर्भात तत्काळ मंजुरी दिली. आणि त्या ठिकाणी त्या भागातले म्हणजे कोचेस रोडचे सर्व या ठिकाणी जे सोसायटीचे लोक आहेत, त्या जो नाहक त्रास होत होता तो त्रास आजपासून त्याकडे दूर होणार आहे. बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी कोलशेत रस्ता जो कट त्या ठिकाणी बंद केला होता आणि लोकांना येण्याजाण्यासाठी जो त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागत होता. ज्या दिवसापासून हा कट बंद त्या ठिकाणी करण्यात आला त्या दिवसापासून आम्ही जो पाठपुरावा करत होतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही सतत त्या ठिकाणी चर्चा करून आज मला तर वाटतं की 10-15 वेळेस त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली आणि त्यांना व्यवस्थित परिस्थिती त्या ठिकाणी समजून सांगितली की बाबा ह्या कट मुळे त्या ठिकाणी लोकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी लोकांना येण्या जाण्यासाठी जो त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतो. जवळजवळ 1-1, 2-2 तास त्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये त्या ठिकाणी राहावं लागतं. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांची परवा त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळी सभेसाठी आले होते त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी मंजुरी त्या ठिकाणी दिली आणि मंजुरी दिल्यानंतर
या मंजुरीच्या ह्याच्यातनं आम्ही काम चालू त्या ठिकाणी केलेलं आहे. ठाणे शहरातील वसंत विहार जवळ असलेल्या हनुमान मंदिरामध्ये काल हनुमान जयंतीचा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. सौ जयश्री जेरी डेव्हिड आणि जेरी डेव्हिड यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हा संपूर्ण उत्सव साजरा होतो. या निमित्ताने सकाळपासूनच मंदिर परिसरामध्ये भाविकांची हनुमानाच्या दर्शनासाठी राग लागल्याचं चित्र बघायला मिळालं. काल सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या ठिकाणी हनुमान जयंतीच्या निमित्ताने मंदिर परिसर सजवण्यात आला होता. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून हनुमानाचं दर्शन घेतलं. यावेळेस सौ जयश्री डेव्हिड आणि जेरी डेव्हिड यांनी मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान केला. या निमित्ताने महाप्रसाद आणि भंडाऱ्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. श्री बन्सीधर हनुमान मंदिर वसंतविहार येथे गेल्या 12 वर्षापासून आम्ही हनुमान जन्मोत्सव हा साजरा करत असतो आणि इथे बघितलं तर हजारोच्या संख्येने भाविक येतात, दर्शन घेतात व महाप्रसादाचा लाभ घेतात. असंच मी या दिवशी सगळ्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देते. मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून. रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा.